हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला, आज बनवणार आहे मटण थाली. तर इथे आहे ना मी कुकर ठेवला आहे आणि कुकरमध्ये आहे ना मी आहे ना तेल टाकून नंतर मी कांदा चांगला परतवून घेणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटण थाली. तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया. तर इथे बघा, थोडा आपला कांदा फ्राय झाला आहे तेलात. आपण आता त्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट. माझ्याकडे ना अद्रक लसूणचे पेस्टचं पाऊच होतं, तर मी तेच यूज करणार आहे. त्याच्यानंतर ना इथे माझ्याकडे ना खोबरं आणि अद्रक लसूणचं आहे ना वाटण करून ठेवलेलं आहे. तर मी ते सुद्धा आहे ना हे करणार आहे, टाकून त्यालासुद्धा कांद्यामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि सर्वात प्रथम आहे ना आपल्याला मटणला आहे ना छान असं आपल्याला हळद मिठामध्ये आहे ना असं थोडंसं वाटण टाकून आहे ना छान शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये, जेणेकरून ना त्याची छान टेस्ट लागते. आणि मला डुकूसाठी सुद्धा असा वेगळासा रस्सा काढावा लागतो त्यासाठी, म्हणजे बिना तिखटवाला रस्सा डुग्गू आणि इशीसाठी काढावा लागतो. तर इथे बघा मी ना थोडीशी हळद टाकली आहे आणि छान असं आहे ना तेलामध्ये हे सर्व मी फ्राय करून घेणार आहे. तर पाहू शकता. आता मी यामध्ये आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलेलं मटण सोडलं आहे. आता ह्याला आहे ना छान असं वर खाली करून आहे ना पूर्ण जेवढं जे आपण वाटण टाकलं होतं ना, आपण ते सगळं आहे ना सगळं मटणला आहे ना एकजीव करून घेऊया आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकूया. तर हे ना हे कसं एकजीव करून आहे ना ह्याला थोडा वेळ असंच स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आहे ना पूर्ण मसाला असा मटणला लागेल. आणि एकजीव झाल्यावरती बघा प्रत्येक मटणाला आहे ना एक असं हे लागलेलं आहे. तोवर आपण आहे ना एका साईडला मटणला आपण एका साईडला शिजायला ठेवलं आहे, तोवर आपण आहे ना दुसऱ्या साईडला आहे ना मी चॉपर घेतला आहे. त्यामध्ये ना मी हा उभा चिरलेला कांदा घेतला आहे. तर मी ना उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटोची आहे ना अशी प्युरी करून घेणार आहे. प्युरी म्हणजे ना जास्त पण म्हणजे असं पातळ पेस्ट नाही करायची आपल्याला, तर असा बारीक चॉपिंग करतो ना तसं आपल्याला चॉप करायचं आहे. तर आहे ना खूप छान लागतो. तुम्ही अशा पद्धतीचं सुद्धा मटण बनवून बघा. खूप मस्त आणि टेस्टी लागतं. ही आगरी स्टाईल आहे. तर इथे बघा मी ना ताट ठेवलं होतं आणि ताटावर थोडं पाणी ठेवलं होतं गरम करायला. जेणेकरून असं जर ठेवलं ना तर मटण आहे ना खूप छान आणि टेस्टी बनतं. तुम्ही कधीतरी असं ट्राय करून बघा. आणि थोडंसं आहे ना आता मी हे एकदाच पाणी ठेवलेलं. आता मी ना यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून आहे ना ह्याला चांगलं शिजवण्यासाठी 3 शिट्ट्या लावून घेणार आहे. तिथे मी कुकरचं झाकण लावते आणि आपण ह्याला आहे ना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आणि आता 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण थांबायचं आहे. तोवर आपण आहे ना दुसऱ्या साईडला वाटणची तयारी करूया. तर मी ना मटणचा जो कुकर होता ना तो दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केला आणि आता इथे मी वाटण बनवत आहे. तर मी कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल आहे ना छान असं कडकडीत तापले, तर त्याच्यामध्ये मी पावडर मसाले टाकले. तर आपले पावडर मसाले कोणते? हळद, लाल तिखट, घरचा मसाला, त्याच्यानंतर जिरा पावडर, धना पावडर हे सगळं आपण टाकलेलं आहे. आणि आहे ना ह्याला बघा आता आहे ना हे जे मी कांदा आणि टोमॅटोचं जे चॉप केलं होतं ना ते सुद्धा ह्या मसाल्यामध्ये असं फ्राय करणार आहे. तर फ्रेंड्स आहे ना सर्वात आधी आहे ना एक चांगलं टिप्स म्हणजे काय की ना जेव्हा आपण तेलात पावडर मसाले फ्राय करतो ना तर त्याला एक छान असा टेस्टसुद्धा येतो. आणि दुसरी म्हणजे आहे ना भाजीला कलरसुद्धा सुंदर येतो, छान तवंग येतो. तुम्ही असं कधी बनवून बघा. तर इथे बघा मी चॉपिंग केलेलं सर्व कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो मी टाकून घेतला आहे आणि आता आपण ह्याला एकजीवसुद्धा केलं आहे. आता मी यामध्ये ना परत म्हणजे खोबरं आणि अद्रक लसूणचं जे मी वाटण बनवलं आहे ना तेच टाकणार आहे. तर इथे बघू शकता. आणि हे सगळं एकजीव करून आहे ना ह्याला तेल सुटेल ना तोवर आपल्याला ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणून मी ना इथे झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती. काय होतं ना आपण शिजवायला जातो ना तर ह्याची गरम गरम शितोडे ना वरती उडतात आणि सर्व किचनवरती वाटणचा मसाला होतो. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे. आणि यामध्ये ना मी आता जे थोडंसं पाणी टाकून अजून थोडं शिजवणार आहे, जेणेकरून आहे ना आपला कांदा टोमॅटो जो आहे तो अजून छान नरम होईल आणि आपलं वाटणसुद्धा खूप एकजीव होऊन जाईल. तर मी ना झाकून ठेवलं होतं, पुन्हा मी आता झाकण काढलं आणि बघा छान असं तिला आहे ना तरी आल्यासारखं झालेलं आहे. तर फ्रेंड्स तुम्ही ना हे रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर मी ना हे असं थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आहे, कारण अगोदरसुद्धा मी मीठ टाकलेलं आहे मटणच्या फिक्का रस्सा बनवण्यासाठी.
जे आपण मटणाला फोडणी देतो म्हणतो ना तेव्हा. तर इथे बघा खूप छान असा तवंग आलेला आहे आणि आपलं वाटणसुद्धा खूप छान रटरट असं शिजलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे बघा आता कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन गेल्या. मी कुकर थंडा झाला होता. त्यानंतर मी झाकण खोललं आहे. तर आपलं मटणसुद्धा छान प्रकारे शिजलं आहे. आता मी ना काय करणार आहे माहिती आहे का, कढईतलं वाटण जे आहे ना, ते कुकरमध्येच सोडणार आहे. तर इथे ना मी सर्वात प्रथम डुग्गूसाठी इथे फिका रस्सा वगैरे काढून घेतला. कारण त्याला आहे ना फिका तो अजून तिखट खात नाही म्हणून. तर इथे आहे ना मी चालू गॅसवरती ना पुन्हा एकदा कुकर ठेवला आहे आणि हे जे सगळं वाटण आहे ना जे शिजवून घेतलेलं, ते सगळं वाटण आहे ना मी ह्यामध्येच टाकलं आहे मटणमध्ये. तर तुम्ही पाहू शकता बघा किती छान झालं. ते ना आमच्या घरात आहे ना सगळं असं कोणाला इतकं घट्ट घट्ट नाही आवडत. म्हणजे मग ना घट्ट घट्ट खाल्लं ना तर खूप जास्त मसाले आणि मग नंतर ॲसिडिटी वगैरे असा प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे ना मी थोडंसं अजून पाणी टाकणार आहे. मटण हंडी म्हणतात ना त्या प्रकारे. तर तुम्ही इथे पाहू शकता ही माझी मटण हंडी तयार होते. ते ना मी इथे बघा लागेल तेवढंच पाणी घेतलेलं आहे. आता आपण ह्यालासुद्धा आहे ना थोडा वेळ गॅसवर शिजू दिला ना, की त्याचं पाणीसुद्धा थोडंसं मस्त आटून जातं आणि आपलं मटणचा जो काही आरग असतो ना, तो सुद्धा या भाजीमध्ये उतरतो. म्हणजे एकंदरीतच खूप छान अशी भाजी होते. तुम्ही बनवून बघा. आता इथे भाजी शिजेल तोवर मी ना इथे भाकरी टाकून घेणार आहे. तर इथे आहे ना मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्याच मी भाकरी करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोडंसं आहे ना टाईम जास्त होईल म्हणून फास्ट फॉरवर्डमध्ये रेसिपी दाखवत आहे भाकरीची. तर फ्रेंड्स तुम्ही मला आहे ना माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, मग स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि छान छान अशा कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तुमच्या एक एक कमेंटने, लाईकने, सबस्क्रिप्शनने, शेअरने मला खूप सारे मोटिवेशन मिळते आणि खूप छान वाटतं. मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहित होता येतं. तर म्हणून मला एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही फ्रेंड्स. प्लीज लाईक करायला एक एक लाईकच्या बटनवरती क्लिक करायला कितीसा असा वेळ लागतो ना. तर प्लीज लाईक करा फ्रेंड्स. तुमच्या एक एक लाईकने मला खरंच खूप सारा वोटिंग मिळते बाकीच्या इतर लोकांची. तर इथे बघा माझी पहिली भाकर आहे ना थापून झाली आणि मी ती तव्यावरसुद्धा टाकली. त्यानंतर मी त्यावरती थोडं पाणी लावलं आहे. तर बघा भाकरीची रेसिपी दाखवत नाही आहे मी, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे एकंदरीत भाकर कशी बनवतात वगैरे. त्याच्या मी भाकरचं काही इतकं हे नाही दाखवते, पण बस तुम्हाला दाखवते थापून की माझ्या भाकरी कशा होतात, मी कशा भाकरी बनवते. तर इतर वेळी आहे ना सहसा तर कधी कधीच आम्ही भाकरी बनवतो. असं रेग्युलर आमच्या भाकरी वगैरे नसतात, जास्तीत जास्त चपात्याच असतात. कारण लहान मुलांना पण भाकरी आवडत नाही आणि मम्मीलासुद्धा भाकरी नाही आवडत. तर त्याच्यामुळे आम्ही चपात्याच जास्तीच्या बनवतो. तर इथे बघा आहे ना मी भाकरी वगैरे पहिली भाकर तर मी तुम्हाला दाखवली. आता ही दुसरी भाकरसुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे. तर आता बघा भाकरी माझी कशी टम्म फुगेल. बघा किती छान टम्म फुगली आहे ना. तर असेच आपल्याला भाकरी करून घ्यायच्या आहेत. तर जवळजवळ मी ना 5 भाकरी करून घेणार आहे. तर बघा जास्त वेळ जर गॅसवर ठेवला ना तर भाकर आपली कडक होते आणि चावायला त्रास होतो. त्याच्यामुळे ना ती चांगली म्हणजे शिजलीही पाहिजे आणि कडकसुद्धा नाही झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला प्रोसिजर करायची आहे. तर इथे ना मी तव्यावर दुसरी भाकर ठेवली आहे आणि आता ही भाकरसुद्धा एक तुम्हाला हे दाखवते. मी म्हणजे अशा जवळजवळ मी 5 भाकरी केल्या होत्या. तर इथे बघा मी पाणी लावलेलं ना ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते मी कसं पलटी केलं आहे. तर इथे ना पहिली भाकरी केली ना तेव्हा काही भाकरीला डाग नाही लागला आणि दुसरी भाकर केल्यावरती ना थोडं तवा जास्तच तापला गेला. तर असं होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता आता मी भाकरी वगैरेसुद्धा करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी तिसरी भाकर आहे ना तीसुद्धा मी आहे ना थापून घेत आहे.
माझी भाकर बघा कशी गोल गरगरीत आहे ना, इथे तुम्ही पाहू शकता. बिलकुल पण कुठे अशी चिरा नाही ना काय नाही, एकदम मस्त अशी थापली जाते आणि खूप छान वाटते. मला भाकर थापायला सुद्धा खूप आवडतं. एक सोपं काम आहे भाकर थापण्याचं. तर इथे बघा मी तिसरी भाकरसुद्धा आहे ना गॅसवरती टाकली आहे तव्यावर. तर अशा प्रकारे बघा माझी चिकन थाली रेडी झाली. तर इथे मी आहे ना चिकन हंडीचा म्हणजे रस्सा, भात, भाकरी आणि सोलकढी अशी घेतली. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ते जेवण झाल्यावरती ना आम्ही आलो होतो खाली गार्डनमध्ये डुग्गूला आणि इशीला खेळवायला. तर इथे बघा डुग्गूचं चाललं होतं की मम्मीला घेऊन म्हणजे मम्मीच्या मांडीवर झोका घ्यायचा आहे. तर इथे बघा अशी आमची झोक्याची मस्ती चालली होती. तर डुग्गूचं आणि माझं बघून आहे ना माझी फ्रेंडची मुलगी पण तिला बोलली की आप भी बैठ जाओ मुझे भी झुला झुलने का है. तर इथे इशीचं पण चाललेलं मम्मी मला घेऊन झुला झुलव. तर हे बघा मी इशीलासुद्धा घेऊन झुलवलं आहे. नंतर आम्ही मम्मी लोकांनी अशी रेसिंग लावली झुल्यावरती आपापल्या मुलांना घेऊन झुला झुलवायचा म्हणून. तर अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता. खूप छान मज्जा आली आणि संध्याकाळचा वेळ माझा असाच असतो. संध्याकाळी मुलांना खाली गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाणं वगैरे. तर संध्याकाळचं इतकं फारसं असं काही रुटीन नसतं. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.